नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या SK एज्युकेशन या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर आणि आपल्या इंग्लिश बॅचमध्ये. आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये आपण TCS अँटॉनिम्सचा 12वा भाग घेत आहोत. या 12व्या भागामध्ये आपण प्रश्न क्रमांक 331 ते प्रश्न क्रमांक 360 पर्यंतची प्रश्न पाहणार आहोत. ही सर्व प्रश्न अत्यंत महत्त्वाची आहेत आणि यापूर्वी TCS पॅटर्ननुसार झालेल्या परीक्षांमध्ये या प्रश्नांना विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे या प्रश्नामध्ये नसलेले सर्व शब्द आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. या शब्दांचे सर्व अर्थ आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत, जेणेकरून या प्रश्नांसारखा जर अँटॉनिम्सचा प्रश्न आपल्याला विचारला तर त्याचंही उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. तसेच या शब्दांचे अर्थ समजल्यानंतर जर सिनॉनिम्सचा प्रश्न असेल तर सिनॉनिम्स देखील आपल्याला लक्षात आला पाहिजे. सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला. पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 331. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनिम फॉर द गिवन वर्ड अँड द वर्ड इज बॉइस्टरस. बॉइस्टरस या शब्दाचा अर्थ होतो उपद्रवी. बॉइस्टरस या शब्दाचा अर्थ होतो उपद्रवी. जी व्यक्ती उपद्रवी असतात किंवा जी लोक दंगेबाज असतात किंवा जी लोक गोंधळ करणारे असतात त्यांना आपण बॉइस्टरस असं म्हणत असतो. यांना आपण काय म्हणत असतो? बॉइस्टरस असं म्हणत असतो. मग आता या शब्दासाठी आपल्याला एक अँटॉनिम शोधायचा आहे, विरुद्धार्थाचा शब्द शोधायचा आहे. पहिला शब्द आहे स्टॉर्मी. स्टॉर्मी म्हणजे वादळी, सो हे आपलं उत्तर होणार नाही. त्यानंतर पुढचा शब्द आहे लाऊड. लाऊड म्हणजे मोठ्याने, सो हे देखील आपलं उत्तर होणार नाही. तिसरा शब्द आहे नॉइझी. नॉइझी म्हणजे गोंधळ करणारे, ज्यांना आपण उपद्रवी असं म्हणू शकतो, ज्यांना आपण बॉइस्टरस असं म्हणू शकतो. सो या ठिकाणी बॉइस्टरसचा नॉइझी हा एक सिनॉनिम आहे, समान अर्थाचा शब्द आहे आणि समान अर्थाचा शब्द आपलं उत्तर होणार नाही. पुढचा शब्द आहे पीसफुल. पीसफुल म्हणजे काय? शांतप्रिय, शांतताप्रिय. सो एकीकडे आहे उपद्रवी व्यक्ती आणि दुसरीकडे आहे शांतताप्रिय व्यक्ती. सो हे दोन्ही एकमेकांचे काय होतील? अँटॉनिम्स होतील. हे दोन्ही एकमेकांचे अपोजिट वर्ड्स होतील. म्हणून बॉइस्टरस आणि नॉइसी या शब्दासाठी करेक्ट अपोजिट वर्ड कोणता असेल? पीसफुल हा शब्द असेल. सो ज्यांनी ऑप्शन डी हे उत्तर दिलेलं असेल सर्वांचं उत्तर डी बरोबर आहे. यानंतर घेऊया प्रश्न क्रमांक 332. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनिम फॉर द गिवन वर्ड अँड द वर्ड इज ॲम्बिगस. ॲम्बिगस हा शब्द अनेक वेळेस आपण पाहिलेला आहे आणि याचा शब्द आता या शब्दाचा अर्थ आता सर्वांनाच माहिती असला पाहिजे. ॲम्बिगस या शब्दाचा अर्थ होतो अस्पष्ट, ज्याला आपण काय म्हणतो? अनक्लिअर. जे काही अस्पष्ट असेल, जे काही ॲम्बिगस असेल, जे काही अनक्लिअर असेल, जे काही हेझी किंवा शेडी असेल त्यांना आपण काय म्हणतो? अस्पष्ट म्हणतो किंवा वेग या शब्दालाही अस्पष्ट म्हटलं जातं. पहिला शब्द इथे दिलेला आहे ॲम्बिशियस. ॲम्बिशियस म्हणजे महत्वाकांक्षी व्यक्ती. ॲम्बिशियस म्हणजे काय? महत्वाकांक्षी व्यक्ती. सो अस्पष्टचा अँटॉनिम स्पष्ट होईल, महत्वाकांक्षी होणार नाही. सो ऑप्शन ए कॅन्सल झालं. त्यानंतर रेअर या शब्दाचा अर्थ तर सर्वांना माहिती असेल, जे काही दुर्मिळ असेल त्याला आपण रेअर म्हणतो. सो हे देखील आपलं उत्तर होणार नाही. पुढचा शब्द आहे वेग. वेग या शब्दाचा अर्थ होतो अस्पष्ट. हा सिनॉनिम आहे, अँटॉनिम नाही. ॲम्बिगसचा वेग जो शब्द आहे हा सिनॉनिम आहे. हा काय आहे? सिनॉनिम आहे. सो हा अँटॉनिम होणार नाही. क्लिअर बघा, ऑप्शन डी. क्लिअर म्हणजे काय? स्पष्ट. सो अस्पष्टसाठी करेक्ट अँटॉनिम अपोजिट वर्ड काय होईल? क्लिअर होईल, स्पष्ट होईल. सो ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. त्यामुळे ज्यांनी ऑप्शन डी हे उत्तर दिलेलं आहे सर्वांचं ऑप्शन डी हे उत्तर बरोबर आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 333. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनिम फॉर द गिवन वर्ड अँड द वर्ड इज कोवेटस. कोवेटस या शब्दाचा अर्थ होतो लालची. कोवेटस या शब्दाचा अर्थ होतो लालची व्यक्ती. ज्या व्यक्तीला आपण हावरट किंवा लोभी असं म्हणत असतो. ज्या व्यक्तीला आपण हावरट किंवा लोभी असं म्हणत असतो, ज्याला आपण ॲव्हर्शियस असं देखील म्हणत असतो. सो बघा या ठिकाणी पहिला शब्द आहे मर्सनरी. मर्सनरी या शब्दाचा अर्थ होतो भाड्याने घेतलेले, भाडोत्री. सो हे आपलं उत्तर होणार नाही. त्यानंतर बघा पुढचा शब्द ॲव्हरेशियस. ॲव्हरेशियस या शब्दाचा अर्थही होतो लालची किंवा लोभी किंवा हावरट. सो हा सिनॉनिम होईल, अँटॉनिम होणार नाही. ॲक्विजिटिव्ह या शब्दाचा अर्थ होतो संपादन करणारा किंवा हडप करणारा. सो कोवेटसचा हा शब्द सिनॉनिम होईल, अँटॉनिम होणार नाही. आणि पुढचा शब्द आहे बेनोव्हेलेंट. बेनोव्हेलेंट या शब्दाचा अर्थ होतो उदार. बेनोव्हेलेंट या शब्दाचा अर्थ होतो उदार. सो एकीकडे लालची आहे आणि एकीकडे उदार आहे. सो इथे सुद्धा आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय होणार आहे? ऑप्शन डी हेच होणार आहे. सो कोवेटस,
ॲव्हरिशियस, ॲक्विजिटिव्ह हे सर्व एकमेकांचे काय आहेत, हे सर्व एकमेकांचे सिनॉनिम्स आहेत. आणि त्यानंतर बेनेवोलेंट हा जो शब्द आहे हा त्यांचा काय आहे, अँटॉनिम आहे. यानंतर घेऊया प्रश्न क्रमांक 334. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनिम फॉर द गिवन वर्ड अँड द वर्ड इज ब्रेव्हरी. ब्रेव्हरी या शब्दाचा अर्थ होतो धाडस. ब्रेव्हरी या शब्दाचा अर्थ काय होतो, धाडस. मग या ठिकाणी बघा हिरोइझम, हिरोइझम म्हणजे काय, धाडस. सो हे आपलं उत्तर होणार नाही, हे सिनॉनिम होईल. स्ट्रेंथ म्हणजे काय, स्ट्रेंथ म्हणजे शक्ती किंवा पॉवर, हे देखील आपलं सिनॉनिम होणार नाही. कॉवर्डाइज, कॉवर्डाइज म्हणजे काय, भित्रेपणा. कॉवर्डाइज म्हणजे काय, भित्रेपणा. सो एकीकडे आहे धाडस आणि दुसरीकडे आहे भित्रेपणा. सो ऑप्शन सी या ठिकाणी आपलं करेक्ट अँटॉनिम होईल, करेक्ट अपोजिट वर्ड होईल. त्यानंतर बघा करेज, करेज या शब्दाचा अर्थ काय होतो, धाडस करणे. करेज या शब्दाचा अर्थ होतो धाडस किंवा धाडस करणे. सो हा सिनॉनिम होईल, अँटॉनिम होणार नाही. त्यामुळे या प्रश्नासाठी करेक्ट उत्तर होणार आहे ऑप्शन सी. ज्यांनी ज्यांनी ऑप्शन सी हे उत्तर दिलेलं असेल सर्वांचं ऑप्शन सी हे उत्तर बरोबर असेल. आपल्याला अँटॉनिम शोधायचं आहे, अपोजिट वर्ड शोधायचं आहे. इथे ब्रेव्हरीसाठी हिरोइझम, स्ट्रेंथ आणि करेज हे समान अर्थाचे शब्द आहेत, तर कॉवर्डाइज हा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे, अपोजिट वर्ड आहे, अँटॉनिम आहे ब्रेव्हरीचा. यानंतर बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 335. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनिम फॉर द गिवन वर्ड असेंट. ASCENT, असेंट या शब्दाचा अर्थ होतो चढाव किंवा चढणे. असेंट या शब्दाचा अर्थ होतो चढाव किंवा चढणे. सो बघा पहिला शब्द या ठिकाणी आहे डेसेंट, DESCENT. सो या शब्दाचा अर्थ होतो उतार. या शब्दाचा अर्थ होतो उतार किंवा उतरणे. सो एकीकडे आहे ॲसेंट आणि दुसरीकडे आहे डिसेंट. सो हे आपलं करेक्ट अँटॉनिम होईल, करेक्ट अपोजिट वर्ड होईल. सो ऑप्शन ए इज द राईट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. पुढचा शब्द आहे डिप्रेशन. डिप्रेशनचा अर्थ सर्वांना माहिती आहे, नैराश्य. सो हे आपलं उत्तर होणार नाही. इथे शब्द आहे डिसेंट, DECENT. DECENT, डिसेंट म्हणजे काय, सभ्य. DECENT, डिसेंट म्हणजे काय, सभ्य. आणि या सी च्या आधी जर एस असला, DESCENT, डिसेंट, तर हा शब्द होईल उतार किंवा उतरणे. त्यानंतर बघा डिस्टंट, डिस्टंट म्हणजे काय, लांबचा, दूरचा. सो हे आपले शब्द होणार नाही, केवळ ऑप्शन ए आपलं या ठिकाणी राईट ऑप्शन होणार आहे. सो ज्यांनी ज्यांनी उत्तर ए दिलेलं आहे सर्वांचं उत्तर हे बरोबर आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 336. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनिम फॉर द गिवन वर्ड अँड द वर्ड इज कॉमिक. कॉमिक या शब्दाचा अर्थ तर सर्वांना माहिती असेल. कॉमिक या शब्दाचा अर्थ होतो विनोदी. कॉमिक या शब्दाचा अर्थ काय होतो, विनोदी. पहिला शब्द आहे अम्युझिंग. अम्युझिंग या शब्दाचा अर्थ होतो मनोरंजनात्मक. सो हे आपलं उत्तर होणार नाही. ट्रॅजिक, ट्रॅजिक या शब्दाचा अर्थ होतो दुःखदायक. ट्रॅजिक या शब्दाचा अर्थ होतो दुःखदायक. त्यानंतर ऑकर्ड म्हणजे विचित्र. ऑकर्ड म्हणजे विचित्र. ऑकर्ड म्हणजे विचित्र. आणि ॲब्सर्ड या शब्दाचा अर्थ देखील होतो विचित्र. सो आता बघा एकीकडे आहे कॉमिक आणि दुसरीकडे आहे ट्रॅजिक. सो कॉमिक आणि ट्रॅजिक दोन्ही एकमेकांचे काय होतील, अँटॉनिम्स होतील. म्हणून ऑप्शन बी आपलं राईट ऑप्शन असेल. बाकीची सर्व ऑप्शन्स काय होतील, चुकीचे होतील. कॉमिक आपल्याला माहिती असेल, कॉमिक स्टोरीज, कॉमिक फिल्म्स म्हणतो, म्हणजे ज्या फिल्म्स विनोदी असतात, जे मासिक कॉमिक असतात त्यांना आपण कॉमिक असं म्हणतो, विनोदी असं म्हणतो. आणि ट्रॅजिक हा त्याचा करेक्ट अँटॉनिम होईल. यानंतर बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 337. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनिम फॉर द गिवन वर्ड अँड द वर्ड इज कंप्लाय. कंप्लाय म्हणजे काय, अनुशासन करणे किंवा नियमांचं पालन करणे. अनुशासन करणे किंवा नियमांचं पालन वगैरे करणे याचा अर्थ होतो कंप्लाय. सो बघा पहिला शब्द आहे डेफर. डेफर या शब्दाचा अर्थ होतो विलंब लावणे. डेफर या शब्दाचा अर्थ होतो विलंब करणे, उशिरा करणे. हे आपलं अँटॉनिम होऊ शकत नाही. त्यानंतर आहे बघा ॲडहेअर. ॲडहेअर या शब्दाचाही अर्थ होतो अनुशासनमध्ये असणे किंवा नियमांचं पालन करणे. सो हे आपलं उत्तर होणार नाही. त्यानंतर कन्सेंट म्हणजे काय, अनुमती देणे किंवा पालन करणे. हे देखील आपलं उत्तर होणार नाही. अपोज म्हणजे काय, विरोध करणे. सो एकीकडे नियमांचं पालन करतोय आणि एकीकडे आपण विरोध करतोय. सो एकीकडे पालन करणे, दुसरीकडे विरोध करणे. म्हणून ऑप्शन डी आपलं या ठिकाणी करेक्ट उत्तर होईल. अपोज इज द राईट अँटॉनिम फॉर द वर्ड कंप्लाय और वर्ड ॲडहेअर. ओके. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 338.
Select the most appropriate antonym for the given word and the word is applaud. Applaud या शब्दाचा अर्थ सर्वांना माहिती असेल. applaud या शब्दाचा अर्थ होतो स्तुती करणे. applaud या शब्दाचा अर्थ काय होतो? स्तुती करणे. मग स्तुती करण्याच्या विरोधात काय होईल? निंदा करणे. सो पहिला शब्द आहे डेनाउन्स आणि डेनाउन्स या शब्दाचा अर्थ होतो निंदा करणे. सो आपलं पहिलं ऑप्शन करेक्ट अँटोनिम होईल. सो ऑप्शन ए इज द राईट ऑप्शन. पुढचा शब्द आहे मॅग्निफाय. मॅग्निफाय या शब्दाचा अर्थ होतो मोठं करणे किंवा एनलार्ज करणे. हे आपलं उत्तर होणार नाही. कमेंड या शब्दाचा अर्थ होतो स्तुती करणे. हा सिनॉनिम होईल, अँटोनिम होणार नाही. आणि अप्रूव्ह या शब्दाचा अर्थ होतो संमती देणे किंवा परवानगी देणे. सो हे देखील आपलं उत्तर होणार नाही. केवळ ऑप्शन ए आपलं करेक्ट उत्तर होईल. सो एकीकडे आहे अप्लाउड म्हणजे स्तुती करणे, तर दुसरीकडे आहे डेनाउन्स म्हणजे निंदा करणे किंवा आपण ज्याला म्हणतो क्रिटिसाइज करणे. यानंतर बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 339. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम फॉर द गिवन वर्ड अँड द वर्ड इज कॉन्टिगस. कॉन्टिगस या शब्दाचा अर्थ होतो शेजारचा. कॉन्टिगस या शब्दाचा अर्थ होतो शेजारचा. जो काही जवळचा आहे किंवा शेजारचा आहे त्याला आपण कॉन्टिगस असं म्हणत असतो. मग या ठिकाणी बघा पहिला शब्द आहे सेपरेटेड. सेपरेटेड म्हणजे जो सेपरेट झालेला आहे, विभक्त झालेला आहे. एकीकडे आहे शेजारचा आणि दुसरीकडे आहे विभक्त झालेला किंवा सेपरेट झालेला. सो ऑप्शन ए आपलं राईट अपोजिट वर्ड होणार. बाकीचेही ऑप्शन्स चेक करूया. कॉन्टॅक्च्युअल. कॉन्टॅक्च्युअल या शब्दाचा अर्थ होतो जवळचा किंवा कॉन्टॅक्टमध्ये असलेला. कॉन्टॅक्च्युअल या शब्दाचा अर्थ होतो की जो जवळचा आहे, शेजारचा आहे किंवा कॉन्टॅक्टमध्ये आहे. नेबरिंग. नेबरिंग या शब्दाचा अर्थ होतो जवळचा किंवा शेजारचा. नेबरिंग कंट्रीज म्हणतो आपण. सो जवळचा किंवा शेजारचा. आणि ॲडजॉइनिंग. ॲडजॉइनिंग म्हणजे काय? जवळचा, जुडलेला किंवा शेजारचा. सो कॉन्टॅक्च्युअल, नेबरिंग आणि ॲडजॉइनिंग हे एकमेकांचे काय आहेत? कॉन्टिगसचे सिनॉनिम्स आहेत, अँटोनिम्स नाहीत. अँटोनिम्स केवळ सेपरेटेड आहे म्हणून ऑप्शन ए आपल्या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होणार. ज्यांनी ऑप्शन ए हे उत्तर दिलेलं असेल सर्वांचं उत्तर ए बरोबर असेल. त्यानंतर बघा पुढचा शब्द, पुढचा प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम फॉर द गिवन वर्ड अँड द वर्ड इज बोल्ड. बोल्ड या शब्दाचा अर्थ होतो धाडसी. आपण आताच पाहिलेला आहे. ब्रेवरी असेल, बोल्ड असेल. सो जो धाडसी आहे त्याला आपण ब्रेव असं म्हणतो, बोल्ड असं म्हणतो. सो कॉन्फिडंट म्हणजे काय? विश्वासू किंवा धाडसी. सो हे आपलं उत्तर नाही. चिकी म्हणजे विश्वासू किंवा धाडसी, हे देखील आपलं उत्तर होणार नाही. ब्रेव म्हणजे धाडस, हे तर सर्वांना माहिती आहे. टिमिड म्हणजे काय? भित्रा. सो या ठिकाणी बघा एकीकडे धाडसी आहे, दुसरीकडे भित्रा व्यक्ती आहे. सो ऑप्शन डी आपलं करेक्ट अँटोनिम होणार. ऑप्शन डी टिमिड हा शब्द आपला करेक्ट अपोजिट वर्ड होणार. सो ऑप्शन डी इज द राईट ऑप्शन फॉर द क्वेश्चन नंबर 340. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 341. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम फॉर द गिवन वर्ड अँड द वर्ड इज सेन्श्युअर. अनेक वेळेस आपण हा शब्द घेतलेला आहे. सेन्श्युअर या शब्दाचा अर्थ होतो निंदा करणे. सेन्श्युअर या शब्दाचा अर्थ होतो निंदा करणे. मग निंदा करण्याच्या अपोजिट असेल स्तुती करणे. डिस्ट्रस्ट म्हणजे विश्वास न करणे. सो हे आपलं उत्तर नाही. क्रिटिसिझम म्हणजे निंदा करणे, हे सिनॉनिम होईल, अँटोनिम होणार नाही. प्रेज म्हणजे स्तुती करणे. प्रेज म्हणजे काय? स्तुती करणे. सो या ठिकाणी बघा निंदा करण्याच्या अपोजिटमध्ये आपल्याला प्रेज हा शब्द मिळतोय, स्तुती करणे, म्हणून ऑप्शन सी आपलं उत्तर बरोबर होईल. शेम म्हणजे सर्वांना माहिती आहे. शेम म्हणजे लाज येणे किंवा लाज वाटणे. सो सेन्श्युअर म्हणजे निंदा करणे, प्रेज म्हणजे स्तुती करणे. दोन्ही एकमेकांचे काय होतील? अँटोनिम्स होतील, अपोजिट वर्ड्स होतील. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 342. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम फॉर द गिवन वर्ड अँड द वर्ड इज अमॅस. अमॅस या शब्दाचा अर्थ होतो गोळा करणे किंवा जमा करणे. अमॅस या शब्दाचा अर्थ होतो गोळा करणे किंवा जमा करणे, ज्याला आपण म्हणत असतो. मग पहिला शब्द या ठिकाणी आहे कलेक्ट. कलेक्ट म्हणजे गोळा करणे किंवा जमा करणे. सो हे सिनॉनिम होईल, अँटोनिम होणार नाही. होर्ड हा शब्द या ठिकाणी चुकीचा आहे. HOARD होर्ड पाहिजे. सो होर्ड म्हणजे सुद्धा जमा करणे किंवा गोळा करणे, सिनॉनिम होईल. हिप म्हणजे सुद्धा ढीग तयार करणे किंवा जमा करणे. सो हे उत्तर होणार नाही. डिस्ट्रीब्यूट म्हणजे वाटप करणे. सो एकीकडे जमा करतोय, गोळा करतोय, दुसरीकडे आपण वाटप करतोय. सो डिस्ट्रीब्यूट हे काय होईल? आपलं करेक्ट अँटोनिम होईल. सो ऑप्शन डी आपलं या ठिकाणी करेक्ट ऑप्शन होईल. ज्यांचं उत्तर डी आलेलं असेल सर्वांचं उत्तर डी बरोबर आहे. अमॅस म्हणजे जमा करणे, कलेक्ट म्हणजे जमा करणे, होर्ड म्हणजे जमा करणे, हिप म्हणजे सुद्धा जमा करणे, पाईलअप म्हणजे सुद्धा जमा करणे, डिस्ट्रीब्यूट म्हणजे वाटप करणे. सो डिस्ट्रीब्यूट हा सिनॉनिम्स होणार नाही, अँटोनिम्स होईल. हा या ठिकाणी विरुद्ध अर्थाचा शब्द होईल.
यानंतर बघा प्रश्न क्रमांक 343. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम फॉर द गिवन वर्ड अँड द वर्ड इज ॲब्रिव्हिएट. ॲब्रिव्हिएट या शब्दाचा अर्थ होतो कमी करणे. ॲब्रिव्हिएशन आपण ऐकत असतो, वेगवेगळे शॉर्ट फॉर्म्स जे असतात त्यांना आपण ॲब्रिव्हिएशन म्हणतो, आणि हा ॲब्रिव्हिएट शब्द जो आहे याचा अर्थ होतो कमी करणे. मग बघा पहिला शब्द आहे एक्सपांड, म्हणजे वाढविणे किंवा वाढ करणे. सो ऑप्शन ए आपलं करेक्ट अपोजिट होऊ शकतं, करेक्ट अँटोनिम होऊ शकतं. डिस्प्यूट म्हणजे काय, भांडण किंवा तंटा. सो हे आपलं उत्तर होणार नाही. अपोज म्हणजे विरोध करणे, कमी करणे आणि विरोध करणे एकमेकांचे अँटोनिम्स होणार नाही. चॅलेंज करणे, आव्हान देणे आणि कमी करणे एकमेकांचे अँटोनिम्स होणार नाही. कमी करणे म्हणजे ॲब्रिव्हिएट, एक्सपांड म्हणजे वाढवणे, तर ही दोन्ही एकमेकांचे अँटोनिम्स होतील, दोन्ही एकमेकांचे अपोजिट वर्ड्स होतील. सो ऑप्शन ए विल बी द राईट ऑप्शन. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 344. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम फॉर द गिवन वर्ड अपेक्स. अपेक्स या शब्दाचा अर्थ होतो सर्वोच्च. अपेक्स या शब्दाचा अर्थ होतो सर्वोच्च, जो सर्वात वरचा आहे त्याला आपण म्हणतो अपेक्स किंवा सुप्रीम. सो या ठिकाणी बघा पहिला शब्द आहे ॲसेट, म्हणजे मालमत्ता, याचा अपेक्सशी काहीही संबंध नाही. बेस या शब्दाचा अर्थ होतो पाया. सो एकीकडे आहे पाया बेस आणि दुसरीकडे आहे सर्वोच्च स्थान अपेक्स. सो हे आपलं करेक्ट अँटोनिम किंवा करेक्ट अपोजिट वर्ड होऊ शकतं. पुढे देखील आपण चेक करूया. फोर्स, फोर्स या शब्दाचा अर्थ होतो दबाव किंवा दाब, आणि पिनॅकल या शब्दाचा अर्थ होतो सर्वोच्च किंवा शिखर. सो ही आपली उत्तरं होणार नाहीत, म्हणून आपलं उत्तर केवळ होणार ऑप्शन बी, दॅट इज बेस. सो अपेक्स किंवा सुप्रीमसाठी किंवा पिनॅकलसाठी करेक्ट अपोजिट वर्ड काय होणार, बेस होणार किंवा बॉटम होणार. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 345. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम फॉर द गिवन वर्ड अँड द वर्ड इज ॲस्टॉनिश. ॲस्टॉनिश हा शब्द यापूर्वी अनेक वेळेस आपण पाहिलेला आहे. ॲस्टॉनिश या शब्दाचा अर्थ होतो आश्चर्य होणे. ॲस्टॉनिश या शब्दाचा अर्थ होतो आश्चर्य होणे. यासाठी आणखी कोणकोणते शब्द आहेत, तर यासाठी अमेज हा शब्द आहे, यासाठी आणखी स्टार्टल हा शब्द आहे, यासाठी आणखी ॲस्टॉनिश तर आहेच, परंतु शॉक हा शब्द देखील आहे आणि अमेज हा शब्द देखील आहे. या सर्वांचा अर्थ होतो सरप्राईज या शब्दाचा अर्थ होतो आश्चर्य. डम्फाउंड, कन्फाउंड या शब्दाचा अर्थ होतो आश्चर्यचकित होणे. सो सरप्राईज म्हणजे आश्चर्यचकित होणे, हा सिनॉनिम होईल. शॉक म्हणजे आश्चर्य होणे, हा सिनॉनिम होईल. स्टार्टर म्हणजे आश्चर्याचा धक्का बसणे किंवा दचकणे, सिनॉनिम होईल. काम म्हणजे शांत. सो एकीकडे आश्चर्य आहे आणि दुसरीकडे व्यक्ती शांत आहे. सो काम ऑप्शन डी जे आहे हे आपलं करेक्ट अँटोनिम होईल, हे आपलं करेक्ट अपोजिट वर्ड होईल, कारण बाकीची 3 ऑप्शन्स जी आहेत ते सिनॉनिम्स आहेत, म्हणून ऑप्शन डी आपलं करेक्ट अपोजिट किंवा अँटोनिम होईल. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 346. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम फॉर द गिवन वर्ड अँड द वर्ड इज फॉरलॉन. फॉरलॉन हा नवीन शब्द आहे. या शब्दाचा अर्थ होतो अनाथ. जो व्यक्ती अनाथ आहे किंवा जो व्यक्ती दुःखी आहे त्याला आपण म्हणत असतो फॉरलॉन. सो बघा पहिला शब्द आहे सॉलिटरी. सॉलिटरी म्हणजे एकटा किंवा अनाथ. सो हा सिनॉनिम होईल, अँटोनिम होणार नाही. पुढचा शब्द आहे इलेटेड. इलेटेड या शब्दाचा अर्थ होतो उत्साहपूर्ण. इलेटेड या शब्दाचा अर्थ होतो उत्साहपूर्ण. सो एकीकडे दुःखी व्यक्ती, अनाथ व्यक्ती, दुसरीकडे उत्साहपूर्ण व्यक्ती, तर कदाचित हा अँटोनिम होऊ शकतो. बाकीचेही शब्द चेक करूया. डेस्परेट म्हणजे काय, डेस्परेट म्हणजे नैराश्य किंवा दुःखी असलेला. सो हा तर सिनॉनिम होईल, अँटोनिम होणार नाही. आणि बेरेफ्ट, बेरेट म्हणजे काय, परित्यक्त, की ज्याला कोणीतरी सोडून दिलेला आहे. सो हे देखील आपलं उत्तर होणार नाही. केवळ ऑप्शन बी इलेटेड, उत्साहपूर्ण, हेच आपलं करेक्ट अँटोनिम होईल फॉरलॉन, अनाथ, दुःखी या शब्दासाठी. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 347. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम फॉर द गिवन वर्ड अँड द वर्ड इज फॅकन. या शब्दाचा अर्थ होतो नापीक. या शब्दाचा अर्थ होतो नापीक, सॉरी, या शब्दाचा अर्थ होतो सुपीक. या शब्दाचा अर्थ होतो सुपीक. आता बघा पहिला शब्द आहे बॅरन. बॅरन या शब्दाचा अर्थ होतो नापीक. अनेक वेळेस झालेला आहे. बॅरन या शब्दाचा अर्थ होतो नापीक. सो सुपीक आणि नापीक हे एकमेकांचे काय आहेत, अँटोनिम्स आहेत. सो ऑप्शन ए आपलं राईट ऑप्शन होणार. त्यानंतर बघा पोलाइट म्हणजे काय, नम्र. जिनाईल म्हणजे काय, सौहार्दपूर्ण किंवा मैत्रीपूर्ण. सो ही आपली अँटोनिम्स होणार नाही. आणि रूड म्हणजे उद्धट, हे देखील आपलं अँटोनिम होणार नाही. सो सुपीकसाठी नापीक, बॅरन हाच शब्द या ठिकाणी करेक्ट राहील, अपोजिट वर्ड राहील. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 348. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम फॉर द गिवन वर्ड अँड द वर्ड इज कन्शिल्ड. कन्शिल्ड या शब्दाचा अर्थ होतो गुप्त. कन्शिल्ड या शब्दाचा अर्थ होतो गुप्त.
किंवा कन्सिल्ड या शब्दाचा अर्थ होतो लपलेला, जे काही लपलेलं असेल, जे काही गुप्त असेल. सो मास्क्ड या शब्दाचाही अर्थ होतो गुप्त किंवा लपलेले, सिनॉनिम. रिव्हील्ड या शब्दाचा अर्थ होतो बघा कन्शिल्ड. एकीकडे आहे कन्शिल्ड गुप्त आणि दुसरीकडे काय आहे तर दुसरीकडे आहे रिव्हील्ड. रिव्हील्ड म्हणजे काय, जे गुप्त जे सिक्रेट आहे ते एक्सपोज झालेले आहे, ते उघड झालेले आहे. सो ऑप्शन बी रिव्हील्ड इज द राईट ऑप्शन. त्यानंतर बघा डिस्कस. डिस्कस म्हणजे चर्चा होणे, हे आता उत्तर होणार नाही. आणि हिडन म्हणजे लपलेले किंवा गुप्त, सो हे सिनॉनिम होईल, अँटॉनिम होणार नाही. आणि म्हणून ऑप्शन बी इज द राईट ऑप्शन. सो एकीकडे सिक्रेट आहे, कन्शिल्ड आहे, हिडन आहे, तर दुसरीकडे अपोजिट वर्ड जो आहे तो काय असेल, रिव्हील्ड असेल किंवा ओपन असेल किंवा एक्सपोज्ड असेल किंवा डिस्क्लोज्ड असेल. यानंतर बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 349. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनिम फॉर द गिवन वर्ड अँड द वर्ड इज ऑस्पिशियस. ऑस्पिशियस या शब्दाचा अर्थ होतो पवित्र. ऑस्पिशियस या शब्दाचा अर्थ होतो पवित्र. पहिला शब्द आहे ब्राईट, तेजस्वी, सो हे आपलं उत्तर होणार नाही. दुसरा शब्द आहे हॅपी, आनंदी, हे आपलं अँटॉनिम होणार नाही. अनलकी, एखादा व्यक्ती जर अनलकी असेल, एखादा व्यक्ती दुर्भाग्यपूर्ण असेल, तर त्या ठिकाणी पवित्रसाठी अनलकी हे आपलं अँटॉनिम कदाचित होऊ शकतं. पुढचा शब्द चेक करावा लागेल. टाइमली म्हणजे वेळेवर. सो पवित्र आणि टाइमली यांचा काहीही संबंध नाही. मग अशा परिस्थितीत आपल्याला ऑप्शन सी हेच उत्तर घ्यावं लागेल. सो या ठिकाणी पवित्रसाठी अनलकी हा आपला अँटॉनिम होईल. यानंतर घेऊया प्रश्न क्रमांक 350. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनिम फॉर द गिवन वर्ड अँड द वर्ड इज कंटेम्प्लेट. कंटेम्प्लेट या शब्दाचा अर्थ होतो विचार करणे. कंटेम्प्लेट या शब्दाचा अर्थ होतो गहन विचार करणे किंवा मनन करणे, मंथन करणे, विचार मंथन करणे. इथे DEIFY हा शब्द आहे. DEIFY, डिफाय. डिफाय या शब्दाचा अर्थ या ठिकाणी होतो देवत्व. जे परमेश्वर वगैरे त्यांच्याविषयी आस्था असते त्याला आपण म्हणतो डेफाय. सो देवत्व याचा आपला कंटेम्प्लेटशी काहीही संबंध नाही. कन्सीव्ह या शब्दाचा अर्थ होतो गहन विचार करणे, हे आपलं उत्तर होणार नाही. इग्नोर या शब्दाचा अर्थ होतो दुर्लक्ष करणे, सो हे आपलं करेक्ट अपोजिट वर्ड होईल. त्यानंतर मेडिटेट या शब्दाचा अर्थ ध्यान करणे, मनन करणे, चिंतन करणे, सो हे सिनॉनिम होईल, अँटॉनिम होणार नाही. आणि म्हणून ऑप्शन सी जे आहे हे ऑप्शन सी या ठिकाणी आपलं करेक्ट उत्तर होईल. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 351. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनिम फॉर द गिवन वर्ड अँड द वर्ड इज अक्यूट. अक्यूट या शब्दाचा अर्थ होतो तीव्र. अक्यूट या शब्दाचा अर्थ होतो तीव्र. सो डार्क म्हणजे अंधार, हे आपलं उत्तर होणार नाही. क्लेवर म्हणजे हुशार, हे आपलं अँटॉनिम होणार नाही. ग्रेव म्हणजे स्मशान, हे आपलं उत्तर होणार नाही. ब्लंट म्हणजे बोथट. एकीकडे तीव्र आहे तर दुसरीकडे बोथट आहे. सो ऑप्शन डी आपलं करेक्ट अँटॉनिम होईल. सो अक्यूट म्हणजे तीव्र, तर या ठिकाणी ब्लंट म्हणजे काय, बोथट, दोन्ही एकमेकांचे काय झालेत, अँटॉनिम्स झालेत. यानंतर घेऊया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 352. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनिम फॉर द गिवन वर्ड अँड द वर्ड इज ॲडमेंट. ॲडमेंट या शब्दाचा अर्थ मी यापूर्वी देखील तुम्हाला सांगितलेला आहे. ॲडमेंट या शब्दाचा अर्थ होतो हट्टी किंवा जिद्दी व्यक्ती. सो कोहरंट म्हणजे काय, कोहरंट म्हणजे सुसंगत, सो हे आपलं उत्तर होणार नाही. स्टबन म्हणजे काय, जिद्दी किंवा हट्टी, हे आपलं उत्तर होणार नाही. स्टुपिड म्हणजे काय, मूर्ख, हे आपलं उत्तर होणार नाही. सो एकीकडे हट्टी आहे तर दुसरीकडे जो बदलणार आहे, फ्लेक्झिबल आहे, लवचिक आहे, तो व्यक्ती होईल. सो ऑप्शन डी जे आहे, ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर होईल. हा प्रश्न यापूर्वी देखील आपण पाहिलेला आहे. यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 353. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनिम फॉर द गिवन वर्ड अँड द वर्ड इज सीज. सीज या शब्दाचा अर्थ होतो थांबविणे किंवा प्रतिबंध करणे किंवा रोकथाम करणे किंवा अडथळा आणणे. सो पहिला शब्द आहे पॉज. पॉज म्हणजे थांबविणे, सो हे सिनॉनिम होईल, अँटॉनिम होणार नाही. डेझिस्ट या शब्दाचाही अर्थ होतो थांबवणे किंवा अडथळा आणणे, सो हे सिनॉनिम होईल, अँटॉनिम होणार नाही. टर्मिनेट या शब्दाचा अर्थ होतो कामावरून काढून टाकणे, सो हे देखील आपलं उत्तर होणार नाही, अपोजिट होणार नाही. कंटिन्यू म्हणजे चालू ठेवणे, सो एकीकडे थांबविले जात आहे, प्रतिरोध प्रतिबंध केला जात आहे, दुसरीकडे कंटिन्यू केलं जात आहे, चालू ठेवलं जात आहे. सो ऑप्शन डी जे आहे, ऑप्शन डी या ठिकाणी आपलं करेक्ट उत्तर होईल, करेक्ट अपोजिट वर्ड होईल. यानंतर बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 354. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटॉनिम फॉर द गिवन वर्ड अँड द वर्ड इज कॉन्ट्ररी. कॉन्ट्ररी या शब्दाचा अर्थ होतो प्रतिकूल. कॉन्ट्ररी या शब्दाचा अर्थ होतो प्रतिकूल, जे अनुकूल नाही, जे विरोधात आहे ते प्रतिकूल.
न्यूट्रल या शब्दाचा अर्थ होतो तटस्थ. न्यूट्रल या शब्दाचा अर्थ होतो तटस्थ. सो जे काही तटस्थ असेल ते. बॅलन्स्ड या शब्दाचा अर्थ होतो समतोल किंवा तटस्थ देखील आपण याला म्हणू शकतो. त्यानंतर बघा ॲग्रीएबल. ॲग्रीएबल या शब्दाचा अर्थ होतो अनुकूल. ॲग्रीएबल या शब्दाचा अर्थ होतो अनुकूल. सो एकीकडे आहे प्रतिकूल, दुसरीकडे आहे अनुकूल. सो ऑप्शन सी आपलं करेक्ट अपोजिट वर्ड होईल, करेक्ट अँटोनिम होईल. आणि प्री डिटरमाइन या शब्दाचा अर्थ होतो आधीच डिसाईड केलेले किंवा आधीच डिटरमाइन केलेले किंवा आधीच संकल्प केलेले किंवा ज्याला आपण म्हणतो पूर्वनिर्धारित, आधीच निर्धारित केलेले. यानंतर बघा पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 355. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम फॉर द गिवन वर्ड अँड द वर्ड इज डिके. डिके या शब्दाचा अर्थ होतो कुजणे किंवा सडणे. डिके या शब्दाचा अर्थ होतो कुजणे किंवा सडणे. कुजणे किंवा सडणे. सो बघा पहिला शब्द आहे डिक्लाइन. डिक्लाइन या शब्दाचा अर्थ होतो पतन होणे किंवा अधोगती होणे. सो हे सिनोनिम होऊ शकतं परंतु अँटोनिम अजिबात होऊ शकत नाही. रॉटिंग. रॉट या शब्दाचा अर्थ होतो सडणे आणि रॉटिंग म्हणजे सडलेले किंवा कुजलेले. सो हे देखील आपले उत्तर होणार नाही. त्यानंतर बघा कोरोजन. कोरोजन या शब्दाचा अर्थ होतो क्षय होणे. सो हे देखील आपलं उत्तर होणार नाही. आणि पुढचा शब्द आहे ग्रोथ. एकीकडे कुजतय सडतय आणि दुसरीकडे ग्रोथ होते, वाढ होते. सो ऑप्शन डी आपलं करेक्ट अपोजिट वर्ड होईल. ऑप्शन डी आपलं करेक्ट अँटोनिम होईल. सो अतिमहत्वाचे शब्द आहेत, सर्व व्यवस्थित लक्षात ठेवायचे. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 356. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम फॉर द गिवन वर्ड अँड द वर्ड इज फ्युटाईल. फ्युटाईल या शब्दाचा अर्थ होतो निरर्थक. फ्युटाईल या शब्दाचा अर्थ होतो निरर्थक किंवा अनावश्यक, ज्याला आपण म्हणतो की ज्याची काहीही आवश्यकता नाही, ज्याला आपण म्हणतो अनावश्यक, अननेसेसरी. सो फ्युटाईलसाठी पहिला शब्द आहे म्युच्युअल. म्युच्युअलचा अर्थ सर्वांना माहिती असेल की जे दोन लोकांमध्ये विचारधारेने जे बांधलेलं म्युच्युअल असेल. त्यानंतर बघा फ्रुटफुल. फ्रुटफुल या शब्दाचा अर्थ सर्वांना माहिती असेल, जे अर्थपूर्ण आहे, जे आवश्यक आहे, जे महत्त्वाचे आहे, जे फार फायदेकारक आहे ते. सो फ्युटाईल या शब्दासाठी करेक्ट अपोजिट वर्ड काय होईल? ऑप्शन बी, दॅट इज फ्रुटफुल. त्यानंतर बघा कलेक्टिव्ह म्हणजे सामूहिक, हे आपलं उत्तर होणार नाही. आणि कॉमन म्हणजे सामान्य, हे देखील आपलं उत्तर होणार नाही. सो निरर्थक किंवा अनावश्यक साठी महत्वाचे हा अपोजिट वर्ड होईल आणि तो शब्द फ्रुटफुल हा शब्द आहे ऑप्शन बी मध्ये, म्हणून ऑप्शन बी आपलं करेक्ट उत्तर होईल. यानंतर घेऊया प्रश्न क्रमांक 357. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम फॉर द गिवन वर्ड अँड द वर्ड इज ग्ली. ग्ली या शब्दाचा अर्थ सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे आनंद. ग्ली या शब्दाचा अर्थ काय होतो? आनंद. जॉय या शब्दाचाही अर्थ होतो आनंद. सो हे आपलं उत्तर होणार नाही. वू या शब्दाचा अर्थ होतो दुःख किंवा शोक आपण ज्याला म्हणतो. सो हे आपलं करेक्ट अँटोनिम होईल. फन म्हणजे सर्वांना माहिती आहे मजा किंवा थट्टा. आणि मर्थ म्हणजे शब्दाचा अर्थ होतो आनंद. हा शब्द महत्वाचा आहे, मर्थ, MIRTH, मर्थ म्हणजे आनंद. सो हे आपलं सिनोनिम होईल, अँटोनिम होणार नाही. केवळ ऑप्शन बी, वू, शोक, दुःख हा आपला करेक्ट अपोजिट वर्ड होईल मर्थ या शब्दासाठी, जॉय या शब्दासाठी किंवा ग्ली या शब्दासाठी किंवा एक्स्टॅशी, हॅपीनेस या शब्दांसाठी. पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम फॉर द गिवन वर्ड अँड द वर्ड इज इन्वेड. इन्वेड या शब्दाचा अर्थ होतो आक्रमण करणे किंवा अतिक्रमण करणे. इन्वेड या शब्दाचा अर्थ होतो आक्रमण करणे किंवा अतिक्रमण करणे. सो या ठिकाणी बघा पहिला शब्द आहे सरेंडर. एकीकडे आपण आक्रमण करतोय, अतिक्रमण करतोय आणि दुसरीकडे आपण सरेंडर करतोय. सो सरेंडर हा आपला करेक्ट अँटोनिम होईल. शरण येणे करेक्ट अँटोनिम होईल. सीज म्हणजे जप्त करणे, हे आपलं उत्तर होणार नाही. अटॅक म्हणजे आक्रमण करणे, हा तर सिनोनिम होईल, समान अर्थ होईल. असॉल्ट म्हणजे हमला करणे, आक्रमण करणे, हे सिनोनिम होईल, अँटोनिम होणार नाही. मग ऑप्शन ए आपलं करेक्ट उत्तर होईल. यानंतर घेऊया प्रश्न क्रमांक 359. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम फॉर द गिवन वर्ड अँड द वर्ड इज इम्पीड. इम्पीड या शब्दाचा अर्थ होतो अडथळा आणणे. इम्पीड या शब्दाचा अर्थ होतो अडथळा येणे किंवा अडथळा आणणे. सो थ्वार्ड या शब्दाचा अर्थही होतो अडथळा येणे, अडथळा आणणे, सिनोनिम होईल, अँटोनिम होणार नाही. रिटार्ड या शब्दाचा अर्थ होतो अडथळा येणे किंवा अडथळा आणणे. सो सिनोनिम होईल, अँटोनिम होणार नाही.
हॅम्पर या शब्दाचा अर्थ होतो अडथळा आणणे, सो हे देखील सिनॉनिम होईल, अँटॉनिम होणार नाही. एक्सपिडाइट या शब्दाचा अर्थ सर्वांना माहिती असेल प्रगती करणे, पुढे जाणे. सो एकीकडे अडथळा येतोय आणि दुसरीकडे प्रगती करतोय, पुढे जातोय. सो ऑप्शन डी जे आहे, ऑप्शन डी आपलं करेक्ट उत्तर होईल. सो या ठिकाणी एम्पीड, थवाट, रिटार्ड आणि हॅम्पर हे सर्व समान अर्थाचे शब्द आहे ज्यांचा अर्थ काय होतो अडथळा येणे, अडथळा आणणे. आणि दुसरा शब्द आहे एक्सपिडाइट या शब्दाचा अर्थ आहे म्हणजे अखंडपणे आपण प्रगती करतोय, कोणताही अडथळ्याविना आपण प्रगती करतोय, त्याला म्हटलं जातं एक्सपिडाइट. यानंतर घेऊया शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 360. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम फॉर द गिवन वर्ड अँड द वर्ड इज इंडॉलंट. इंडॉलंट या शब्दाचा अर्थ होतो लेझी. इंडॉलंट या शब्दाचा अर्थ होतो आळशी किंवा इंडॉलंट या शब्दाचा अर्थ होतो सुस्त. मग यासाठी आपण अनेक शब्द पाहिलेले आहे. यासाठी आपण कोणता शब्द पाहिलेला आहे? यासाठी आपण स्लगिश हा शब्द पाहिलेला आहे. यासाठी आपण लेथार्जिक सुस्त आळशी व्यक्तीसाठी पाहिलेला आहे. यासाठी आपण इनर्ट हा शब्द पाहिलेला आहे. सो लेथार्जिक असेल, स्लगिश असेल, डल असेल, इनर्ट असेल, सर्व आळशी सुस्त व्यक्ती असतील. लाईव्हली, लाईव्हली म्हणजे काय की ज्याच्यामध्ये एक चेतना आहे, जो जागृत आहे तो. सो एकीकडे जो चेतना पूर्ण स्फूर्ती असलेला व्यक्ती आहे, सो हे आपलं कदाचित ऑप्शन ए अपोजिट वर्ड होऊ शकतं. बाकीचे शब्द चेक करूया. स्लगिश म्हणजे सुस्त, आळशी, हे सिनॉनिम होईल, अँटॉनिम होणार नाही. इनर्ट, इनर्ट म्हणजे सुस्त किंवा आळशी, सो हे सिनॉनिम होईल, अँटॉनिम होणार नाही. लाईफलेस म्हणजे ज्याच्याकडे लाईफच नाहीये, लाईफलेस आहे म्हणजे सुस्त आहे, सो हे देखील आपलं उत्तर होणार नाही. मग अपोजिट वर्डमध्ये येणार ऑप्शन ए, दॅट इज लाईव्हली. तर अशा प्रकारे आज आपण हे 30 प्रश्न जी आहेत ही कव्हर केलेली आहेत. प्रश्न क्रमांक 331 पासून आपण सुरुवात केली, प्रश्न क्रमांक 360 पर्यंत आपण आलेलो आहोत. आता शेवटचे 40 प्रश्न शिल्लक राहिलेले आहेत. हे 40 प्रश्न आपण उद्याच्या दिवशी दुपारी 2 वाजेच्या सेशनमध्ये कंप्लीट करणार आहोत. मग आपली 400 अँटॉनिम्स जी आहेत, 400 अँटॉनिम्स जी आहेत ती कंप्लीट होतील आणि त्यानंतर मग आपण वन वर्ड सबस्टिट्यूशन्सला सुरुवात करू आणि याच पद्धतीने आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन्स देखील जवळपास 400 संख्येने बघायचे आहेत. 400 वन वर्ड सबस्टिट्यूशनची प्रॅक्टिस आपल्याला करून घ्यायची आहे. तर आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण इथेच थांबतोय. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.